आज आपण एका अशा प्रश्नाचा विचार करणार आहोत जो जो दिसायला साधा पण खूप खोल आहे. मानवाच्या पापांची क्षमा करण्यासाठी एखाद्या देवदूताचं बलिदान का चाललं नसतं? बरोबर. आपल्याकडे काही धार्मिक लिखाणं आहेत जी या विषयावर एक वेगळाच प्रकाश टाकतात. पण पुढे जाण्याआधी एक गोष्ट, एक अट आहे असं म्हणूया. हो, या सगळ्या चर्चेचा पाया असा आहे की देवदूत आणि मानव हे दोन्ही जीव म्हणजे आपण सगळेच वेळ आणि अवकाशाच्या मर्यादेत आहोत. चला तर मग बघूया यात नक्की काय दडलंय. हो, आजचा उद्देश हा केवळ उत्तर देणं नाही, तर त्या उत्तरांपर्यंत पोहोचण्याचा जो तार्किक प्रवास आहे ना, तो समजून घेणं आहे. या स्रोतांमध्ये 4 प्रमुख कारणं दिली आहेत की देवदूतांसारखं महान अस्तित्व असूनही ते मानवाच्या पापांसाठी प्रायश्चित्त का बनू शकले नाहीत. आपण या प्रत्येक कारणाचा खोलात जाऊन विचार करूया. उत्तम. चला तर मग पहिल्या मुद्द्यापासून सुरुवात करूया. आणि खरं सांगायचं तर हा पहिला मुद्दाच मला खूप धक्कादायक वाटला. कोणता? की देवदूत हे देवाच्या प्रेमाचे थेट पात्र नाहीयेत. हे विधानच किती विचित्र आहे. म्हणजे देव देवदूतांवर प्रेम करत नाही का? बरोबर. पहिल्यांदा ऐकल्यावर असंच वाटतं, पण यातला खरा अर्थ समजून घेतला पाहिजे. कसं आहे ना, या धर्मशास्त्रीय मांडणीनुसार पिता देवाचं थेट प्रेम हे पुत्र देवावर आहे. अच्छा. आणि बाकी सर्वांवर म्हणजे मानव आणि देवदूतांवर त्यांचं प्रेम पुत्राच्या माध्यमातून पोहोचतं. म्हणजे आपण त्या प्रेमाच्या प्रवाहाच्या मार्गात आहोत, थेट स्रोतावर नाही. अगदी. पण याचं बलिदानाच्या विषयाशी काय संबंध? हे इतकं महत्वाचं का आहे? याचा संबंध खूप खोल आहे. विचार करा, जर देवाने एका निर्मित जीवाला म्हणजे देवदूताला दुसऱ्या निर्मित जीवासाठी म्हणजे आदामासाठी बलिदान म्हणून दिलं असतं, तर त्यातून कोणता संदेश गेला असता? मला वाटतं या स्रोतानुसार त्यामुळे देवाचं खरं प्रेम सिद्ध झालं नसतं. त्याही पुढे जाऊन यामुळे देवाच्या चारित्र्याबद्दलच एक मोठा गैरसमज निर्माण झाला असता. गैरसमज कसा? देवदूतांना आणि मानवांना काय वाटलं असतं की देवासाठी एका जीवाला वाचवण्यासाठी दुसऱ्या जीवाला मारणं ही एक सामान्य गोष्ट आहे. अच्छा. हे देवाच्या प्रेमाचं नाही, तर त्याच्या उपयोगितावादी वृत्तीचं दर्शन झालं असतं. एक मिनिट थांबा. समजा देवाने देवदूताला बलिदान म्हणून दिलं, प्रेम सिद्ध नाही झालं, ठीक आहे. पण काम तर झालंच असतं ना. पापांची क्षमा झाली असती. मग देवासाठी प्रेम सिद्ध करणे हे काम पूर्ण करण्यापेक्षा जास्त महत्वाचं का होतं? खूप छान प्रश्न आहे. कारण काम पूर्ण करणे ही एक तात्पुरती गोष्ट झाली असती. तात्पुरती. हो, पण प्रेम सिद्ध करणे हे देवाच्या आणि त्याच्या निर्मितीच्या नात्याचा पाया आहे. जर त्या पायातच गैरसमज असता तर भविष्यात पुन्हा पाप घडलंच असतं. देवाच्या खऱ्या अथांग प्रेमाची परीक्षा तेव्हाच सिद्ध होते जेव्हा देव स्वतःलाच बलिदानाचा विषय बनवतो. म्हणजे एका जीवाला वाचवण्यासाठी दुसऱ्याचा बळी देणे हे प्रेम नाही, तर स्वतःला अर्पण करणे हे खरं प्रेम आहे. हा यामागचा तर्क आहे. ठीक आहे. म्हणजे देवाच्या चारित्र्याचं खरं स्वरूप दाखवण्यासाठी हे बलिदान स्वतः देवाकडूनच यायला हवं होतं. हा मुद्दा पटला. बरोबर. पण समजा हा मुद्दा पण क्षणभर बाजूला ठेवला तरी देवदूत तर निष्पाप परिपूर्ण असतात. मग शुद्ध बलिदानासाठी ते एक उत्तम पर्याय का नव्हते? आणि इथेच दुसरा आणि माझ्या मते सगळ्यात अनपेक्षित मुद्दा येतो. तो कोणता? आपण देवदूतांना नेहमी निष्पाप परिपूर्ण समजतो, पण या स्रोतांनुसार खरी गोष्ट अशी आहे की देवदूत सुद्धा पाप करण्याच्या शक्यतेपासून पूर्णपणे मुक्त नाहीत. काय सांगते? हे कसं शक्य आहे? हो. म्हणजे देवदूत ज्यांना आपण देवाचे सर्वात जवळचे सेवक मानतो ते सुद्धा एका प्रोबेशन काळात होते? अगदी तसंच. आणि इथेच स्वतंत्र इच्छाशक्ती म्हणजे फ्री विलची संकल्पना येते. अच्छा. या स्रोतांनुसार देवदूतांची स्वतंत्र इच्छाशक्ती अजून पूर्णपणे विकसित झालेली नाही. त्यांना देवाबद्दल पूर्ण ज्ञान आणि खात्री नाही. त्यांच्या मनात अजूनही देवाबद्दल काही प्रमाणात शंका आहे. त्यामुळे ते एका अस्थिर अवस्थेत आहेत. मग त्यांची ही इच्छाशक्ती पूर्ण कशी होणार? त्यांच्या मनातली शंका कशी दूर होणार? याच दस्तावेजांमध्ये त्याचंही उत्तर आहे. त्यांची स्वतंत्र इच्छाशक्ती पूर्णत्वास नेण्याचा मार्ग क्रॉस आणि पुनरुत्थानाच्या घटनेतून जातो. क्रॉसच्या घटनेतून? हो. जेव्हा देवदूत क्रॉसवर देवाचं प्रेम, त्याचा न्याय आणि त्याची क्षमा प्रत्यक्ष पाहतात, तेव्हा त्यांच्या मनातील देवाबद्दलची प्रत्येक सुप्त शंका नाहीशी होते. त्या क्षणी त्यांच्यातून पाप करण्याची शक्यता कायमची नष्ट होते. आणि त्यांची इच्छाशक्ती पूर्ण होते. बरोबर. म्हणजे जोपर्यंत क्रॉसची घटना घडत नाही तोपर्यंत देवदूतही एका परीक्षेच्या काळातून जात आहेत. हो. त्यांच्यात आणि माणसात मग फरक तो काय राहिला?
फरक आहे, पण त्यांच्या निष्ठेची अंतिम परीक्षा अजून व्हायची आहे. तोपर्यंत ते एक अस्थिर अस्तित्व आहेत. आणि आता तार्किक दृष्टीने विचार करा. जो स्वतःचं पाप करण्याच्या शक्यतेत आहे, तो दुसऱ्याच्या पापांसाठी शुद्ध आणि परिपूर्ण बलिदान म्हणून कसा स्वीकारला जाऊ शकतो? नाही स्वीकारता येणार. बलिदान हे निष्कलंक 100% शुद्ध असायला हवा. म्हणूनच देवदूताचा बळी दिला जाऊ शकत नाही. हे खराच अविश्वसनीय आहे की देवदूतांची इच्छाशक्ती सुद्धा क्रॉसवर अवलंबून होती. हो. पण यामुळे अजून एक प्रश्न निर्माण होतो. समजा एखादा देवदूत स्थिर आणि पापमुक्त असता तरी त्याचं बलिदान चाललं असतं का? मला वाटतं तिसरा मुद्दा याच प्रश्नाचं उत्तर देतो. अगदी बरोबर. देवाच्या आज्ञांच्या मूल्याशी संबंधित आहे तो. हो. आपण तिसऱ्या मुद्द्याकडे आलो आहोत. याचं स्पष्टीकरण एका सोप्या उदाहरणाने देता येईल. कोणताही नियम किंवा कायदा घ्या, त्याचं महत्त्व कशावरून ठरतं? तो मोडल्यावर मिळणाऱ्या शिक्षेवरून. बरोबर. तो मोडल्यावर मिळणाऱ्या शिक्षेवरून किंवा दंडावरून. समजा वाहतुकीचा नियम मोडल्यावर फक्त 10 रुपये दंड असेल, तर तो नियम कोणीही गांभीर्याने घेणार नाही. हो, सहज मोडतील. पण जर त्यासाठी मोठी रक्कम किंवा तुरुंगवासाची शिक्षा असेल, तर त्या नियमाचं मूल्य, त्याची किंमत वाढते. आणि या प्रकरणात पाप म्हणजे देवाच्या आज्ञा मोडणे आणि पापाची शिक्षा मृत्यू आहे. म्हणजेच देवापासून कायमचं विभक्त होणे ही खूप मोठी शिक्षा आहे. बरोबर. आता याच तर्काने पुढे जाऊया. जर पापाच्या क्षमेसाठी एका देवदूताचं बलिदान पुरेसे ठरले असते, तर देवाच्या आज्ञांचं मूल्य किती झाले असते? फक्त एका देवदूताच्या जीवनाइतकाच. अगदी. आणि मग मानव किंवा इतर देवदूत त्या आज्ञांना कमी लेखू लागले असते. बरोबर. ठीक आहे, आज्ञा मोडली तर काय होईल? जास्तीत जास्त एका देवदूताच्या बलिदानाने प्रश्न सुटेल. असा विचार ते करू शकले असते. आणि जर आज्ञांचं राज्य कोसळलं तर फक्त अराजकता पसरेल. वेगळीच पद्धत आहे. म्हणजे तुम्ही म्हणताय की देवाच्या कायद्याची किंमत कमी होऊ नये म्हणून देवाने स्वतःची किंमत लावली. पण यामुळे देव थोडा कठोर किंवा अहंकारी वाटत नाही का, की त्याच्या नियमांसाठी तो इतका टोकाचा निर्णय घेतो? हा प्रश्न खूप स्वाभाविक आहे, पण याकडे दुसऱ्या बाजूने पाहूया. देवाची आज्ञा ही केवळ एक नियम नाही. मग काय आहे? ते देवाच्या चारित्र्याचं, त्याच्या प्रेमाचं आणि न्यायाचं प्रतिबिंब आहे. त्या आज्ञा मोडणे म्हणजे देवाच्या चारित्र्यावरच हल्ला करण्यासारखं आहे. अच्छा. त्यामुळे त्या आज्ञांचं मूल्य कमी करणे म्हणजे स्वतः देवाचं मूल्य कमी करण्यासारखं आहे. देवाने स्वतःचं बलिदान देऊन हे दाखवून दिलं की त्याच्या आज्ञा इतक्या मौल्यवान आहेत कारण त्या त्याच्या प्रेमाच्या आणि न्यायाच्या स्वभावातून येतात. त्या मोडल्याने होणारं नुकसान इतकं मोठं आहे की त्याची भरपाई केवळ देवच करू शकतो. हा अहंकार नाही, तर मूल्यांची स्थापना आहे. ठीक आहे. म्हणजे हा मुद्दा अहंकाराचा नाही, तर मूल्यांच्या संरक्षणाचा आहे. हे मला पटलं. बरोबर. आतापर्यंत आपण 3 मुद्दे पाहिले. प्रेमाचं प्रदर्शन, देवदूतांची अपूर्ण इच्छाशक्ती आणि आज्ञांचं मूल्य. आता आपण या चर्चेला जमिनीवर आणूया, मानवी अनुभवाच्या जवळ आणूया. मला वाटतं शेवटचा मुद्दा याचबद्दल आहे. हो. देवदूतांमध्ये मानवासारख्या शारीरिक वासना नसतात. हो, आणि हा मुद्दा आपल्या सगळ्यांच्या अनुभवाशी थेट जोडलेला आहे. या स्रोतांनुसार आदामाच्या पापामुळे त्याचं शरीर शापित झालं आणि ह्या शापित शरीरातून काटे आणि कुसळे म्हणजेच शारीरिक वासना. हो, शारीरिक वासना, मोह, दुःख आणि संघर्ष उत्पन्न होतात. 1 मिनिट. शापित शरीर म्हणजे नक्की काय? म्हणजे यात फक्त शारीरिक वासना येतात की याचा आणखी काही खोल अर्थ आहे? याचा अर्थ फक्त शारीरिक नाही, तर मानसिक आणि भावनिक संघर्षही आहे. भीती, मत्सर, क्रोध, निराशा. अच्छा. ह्या सगळ्या भावनांचा यात समावेश आहे. देवदूतांना असं भौतिक शरीर नाही, त्यामुळे त्यांना हा अंतर्गत संघर्ष नाही जो प्रत्येक मानवाला रोज करावा लागतो. त्यांच्यासाठी देवाच्या आज्ञा पाळणं तुलनेनं खूप सोपं आहे. आणि हाच कळीचा मुद्दा आहे. कसा? याला आपण एका खेळाडूच्या उदाहरणाने समजू शकतो. समजा एक खेळाडू आहे जो नैसर्गिकरित्या खूप प्रतिभावान आहे. त्याला कोणतीही शारीरिक अडचण नाही. तो सहज शर्यत जिंकतो. आणि दुसरा खेळाडू आहे ज्याला गंभीर दुखापत झाली होती, पण त्याने त्यावर मात करून प्रचंड वेदना सहन करून ती शर्यत जिंकली. कोणाची जिंक जास्त प्रेरणादायी आहे? अर्थातच ज्याने संघर्षावर मात केली त्याची. का? कारण तो सिद्ध करतो की अशक्य परिस्थितीतही जिद्द आणि योग्य मदतीने जिंकता येतं. अगदी तसंच जेव्हा शापित शरीर आणि वासनांनी ग्रस्त असलेला मानव केवळ देवाच्या कृपेने आणि मदतीने आज्ञा पाळतो,
तेव्हा त्या आज्ञांची सत्यता आणि व्यवहार्यता कितीतरी पटीने अधिक प्रभावीपणे सिद्ध होते. बरोबर आहे. जर देवदूताने आज्ञा पळून दाखवली असती तर मानव म्हणाले असते, तुमच्यासाठी सोपं आहे, तुम्हाला आमच्यासारखा संघर्ष नाही. हो, खरंय. पण जेव्हा देव स्वतः मानवी शरीरात येतो, तोच संघर्ष अनुभवतो आणि तरीही आज्ञा पाळतो, तेव्हा तो एक परिपूर्ण आदर्श ठेवतो. तो दाखवून देतो की बघा, इतक्या कठीण परिस्थितीतही माझ्या कृपेने आज्ञा पाळणे शक्य आहे. आणि यात प्रेमाचा मुद्दा पुन्हा येतो नाही का? कारण ह्या संघर्षातूनच देवाचं प्रेम मानवाला समजतं. निश्चितच. कारण या स्रोतांनुसार निर्मित जीवाला आधी देवाचे प्रेम समजणे आवश्यक आहे. आणि ते प्रेम समजल्यावरच तो देवावर परत प्रेम करू शकतो. आणि त्याच प्रेमापोटी तो आज्ञा पाळू शकतो, भीतीने किंवा जबरदस्तीने नाही. आणि हे प्रेम हे निस्वार्थ प्रेम, हे सहानुभूतीपूर्ण प्रेम क्रॉसवरील संघर्षातून आणि बलिदानातूनच अंतिम स्वरूपात प्रकट झाले. तर या चारही मुद्द्यांचा एकत्र विचार केला तर एक स्पष्ट चित्र समोर येतंय. देवदूत बलिदान होऊ शकत नाहीत कारण पहिलं, त्यातून देवाच्या खऱ्या स्वत्यागी प्रेमाचं प्रदर्शन झालं नसतं. बरोबर. दुसरं, देवदूत स्वतःच एका परीक्षेच्या काळातून जात होते, त्यांची इच्छाशक्ती अजून पूर्ण नव्हती. अगदी. तिसरं, त्यांच्या बलिदानाने देवाच्या आज्ञांचं मूल्य कमी झालं असतं. हो. आणि चौथं, मानवी संघर्षाचा अनुभव नसल्यामुळे ते आज्ञापालनाचा एक रिलेटेबल आणि प्रेरणादायी आदर्श बनू शकले नसते. अगदी बरोबर. आणि या सर्वापलीकडे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ही संपूर्ण योजना केवळ आदामाच्या पापांची क्षमा करण्यासाठी नव्हती. मग ती मानव आणि देवदूत या दोघांचीही स्वतंत्र इच्छाशक्ती पूर्णत्वास नेण्यासाठी होती. अच्छा, म्हणजे आदामाच्या तारणाचा परिणाम देवदूतांवरही होतो? हे कसं काय? होतो. कारण जेव्हा देवदूत क्रॉसवर देवाचे प्रेम, न्याय आणि क्षमा पाहतात, तेव्हा देवाबद्दल त्यांच्या मनात असलेली कोणतीही सुप्त शंका दूर होते. सैतानाने लावलेले आरोप खोटे ठरतात. हो, की देव स्वार्थी आहे, त्याचे नियम अन्यायकारक आहेत, हे सर्व खोटे ठरतात. आदामाच्या तारणातून त्यांना देवाच्या चारित्र्याची आणि त्याच्या निस्वार्थ प्रेमाची खात्री पटते. यामुळे त्यांची निष्ठा अधिक दृढ होते. आणि त्यांची इच्छाशक्ती पूर्ण होते. या सर्व विवेचनाचा गाभा हा आहे की प्रेमाचा आणि सत्याचा अंतिम पुरावा हा एखाद्या निर्मित जीवाने नाही, तर स्वतः निर्मात्यानेच द्यायला हवा. ही चर्चा संपवताना एक विचार मनात येतो, जो या स्रोतांमध्ये अप्रत्यक्षपणे मांडला आहे. त्यात असं म्हटलं आहे की जर आदामाने सैतानाच्या मोहावर विजय मिळवला असता, तर कदाचित त्याची स्वतंत्र इच्छाशक्ती कोणत्याही दुःखाशिवाय, कोणत्याही संघर्षाशिवाय पूर्णत्वास पोहोचली असती. हे प्रत्येक जर तर आहे, पण यावरून ऐकणाऱ्यांसाठी एक प्रश्न उरतो. तो प्रश्न असा आहे की एखाद्या जीवाला दुःख किंवा संघर्षाशिवाय स्वातंत्र्य आणि प्रेमाचे खरे मोल समजू शकते का? की या गोष्टी समजण्यासाठी आणि त्यांचं मूल्य करण्यासाठी संघर्षाची आणि परीक्षेची कसोटी आवश्यकच असते. यावर विचार करायला हरकत नाही.